कंधार नगर परिषदेचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले। अतिशय धक्कादायक असा निकाल प्रभाग 1 मध्ये लागलेला आहे। प्रस्थापित पुढाऱ्याच्या विरोधामध्ये सेवा जनशक्ती पार्टीनं अतिशय ताकदीनं मयूर नळदकरच्या रूपानं एक उमेदवार दिलेला होता। तो उमेदवार प्रचंड मतानं या ठिकाणी विजयी झालेला आहे। सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर हे आपल्याशी हिंदवी बाणा लाईव्हशी हे दिलखुलास थोडंसं बातचीत करणार आहेत। सर, कंधार नगर परिषदेमध्ये आपण सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं 3 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे केले होते। त्यामध्ये अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक प्रभाग 1 मध्ये झाली। या विजयाबद्दल आपलं अभिनंदन। आपल्याला नेमकं काय वाटते या विजयाबद्दल? सगळ्यांना सप्रेम जय शिवार। पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक 1 मधल्या मतदार बंधू भगिनींचा जाहीर आभार व्यक्त करतो। आपण आताच म्हटल्याप्रमाणे सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये मयूर सावकार नळदकर यांना उमेदवारी दिली होती। समोर उमेदवार हे प्रचंड ताकदवार किंवा प्रस्थापित उमेदवार असतानाही सामान्य जनतेची एकजूट जी आहे ती अत्यंत सामान्य कुटुंबातला उमेदवार असलेल्या मयूर नळदकर यांच्या पाठीशी जनतेने सेवा जनशक्ती पार्टीच्या पाठीमागे आशीर्वाद उभा केले आणि जवळपास 150 मताच्या लीडनं मयूर नळदकर सारखा सामान्य कार्यकर्ता माजी आमदाराच्या सुनबाई उमेदवार असतानाही त्यांच्या विरोधामध्ये निवडून दिलं। त्यामुळं मी पहिल्यांदा मतदारांचे आभार व्यक्त करतो। आणि जे आतापर्यंत कंधार किंवा लोह्यामध्ये प्रस्थापित पैशाच्या बळावर सत्तेचा माज असलेली लोक ही गोरगरिबाला गृहीत धरत होते की पैशावर आम्ही विकत घेऊ शकतो, अशा प्रकारचा जो भ्रम होता तो सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून ही ओपनिंग बॅट्समन म्हणून मयूर सावकार नळदकरचा विजय हा गोरगरीब विस्थापित सामान्य दीनदलित जनतेच्या चरणी मी या ठिकाणी नम्रपणे वाहतो। आणि सामान्य जनता, गोरगरीब जनता, बहुजन जनता, ओबीसी दीनदलित जनता जेव्हा एक होते तेव्हा विजय हा सामान्य जनतेचाच होतो हे कंधारमध्ये दाखवून दिलेला आहे। जसं पाण्यामध्ये एखादी गढूळ पाण्यात नितळी असावी, पूर्ण लोहा कंधारमध्ये पैशाचा मारा करणारा समुद्र गढूळ झालेला असताना सेवा जनशक्ती पार्टीचा मयूर नळदकर सारखा सामान्य कार्यकर्ता जनतेने निवडून देणं म्हणजे गढूळ झालेलं कंधार लोह्याचं पाणी हे नितळीप्रमाणे नितळ करायला सुरुवात झालेली आहे। आणि ही सुरुवात ही नक्की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही तालुक्यामध्ये सामान्य जनतेची एकजूट आपल्याला बघायला मिळेल असा मला विश्वास वाटतो। प्रभाग 1 मध्ये आपण निवडणूक प्रचार काळामध्ये विकासाच्या कामाचं अभिवचन विश्वास इथल्या मतदाराला दिला होता। तर या नंतरच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये जे विकासाचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने आपण मतदाराची अपेक्षा पूर्ण करणार आहात? बघा, मी आता या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारातही सामान्य जनतेला सांगितलं होतं, वर्षानुवर्ष कंधार शहरातला प्रभाग क्रमांक 1 ज्यामध्ये प्रामुख्यानं भीमगड असेल, लहुजी नगर असेल, एकनाथ नगर असेल किंवा आसान नगर असेल यासारखा भाग हा विकासापासून कोसो दूर होता। लोक प्रस्थापित पैशाच्या बळावर निवडून जायचे आणि 5 वर्ष बघायचेच नाही। परंतु मी कंधार नगरपालिकेमध्ये काही पॅनल उभा केला नाही, मोजक्या उमेदवारांना 3 उमेदवारांनाच मी उभा केलं आणि 3ही उमेदवार अत्यंत सामान्य कुटुंबातले, रस्त्यावर रोज काम करणारे, मजुरी करणारे आमचे उमेदवार असतानाही सामान्य उमेदवाराला जनतेने विश्वास दाखवलेला आहे। आणि म्हणून मी दिलेला शब्द येणाऱ्या काळामध्ये भीमगड, एकनाथ नगर, लहुजी नगर या भागातले रस्ते आणि नाल्या, लाईट आणि पाणी हे सगळे विषय, विकासाचे विषय मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही। उदाहरण दिलं होतं, लोहा तालुक्यातली शेवडी बाजीरावची ग्रामपंचायत माझ्याकडे आहे। कुणी आमदार खासदार माझ्याकडे नसतानाही आम्ही 50 कोटीचे विकासाचे काम एक मॉडेल म्हणून जिल्ह्यामध्ये निर्माण करतो आहोत। तसंच कंधार शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 भीमगड, लहुजी नगर, एकनाथ नगर वंचित असलेला हा भाग येणाऱ्या काळामध्ये रस्ते, सिमेंट रस्ते असतील किंवा नाल्या बांधकाम असेल, हे पूर्ण काम
करून देऊन विकासाचं मॉडेल काय असू शकतं हे कंधार मधला प्रभाग 1 आम्ही निर्माण करणार आहोत, यावर मी आपल्याला विश्वास देतो. कंधार सारख्या एका मोठ्या आणि पुरातन प्राचीन शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल आहे. पाणी पुरवठा योजना आहे, परंतु या योजनेचं पाणी 2 दिवस 3 दिवस आड शहराला पुरवठा होते. तर आपण इथल्या विस्थापित व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं आपण नगरपालिकेच्या जागेवर भाड्यानं जसं आपण देण्यासाठी प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं पाणी प्रश्न आपण कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने इथल्या शहरवासियांचा हा प्रश्न आपण सोडविणार आहात? बघा, प्रामुख्यानं कंधारमध्ये आणि लोह्यामध्ये पाणी प्रश्न अत्यंत जटिल आहे याची मला कल्पना आहे. शेकडो कोटी रुपयाचा शासनाचा निधी आणून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेला पाणी न देता भ्रष्टाचार करून सोहा करण्यात आलेलं आहे. त्यामुळं कंधार शहर पाण्यापासून वंचित आहे. 2-3 दिवसाला पाणी येतंय, गढूळ पाणी येतंय. पण याला मी प्रचारातही सांगितलं होतं की आपण पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, नाली बांधकामचा प्रश्न किंवा लाईटचा प्रश्न माफक अपेक्षा आहेत त्या प्रभागातल्या जनतेच्या, हे नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास देतो. सेवा जनशक्ती पार्टीनं स्थापन झाल्यापासून नगर परिषद कंधारमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये आपला म्हणजे सहभाग हा कशा पद्धतीने राहील? बघा, सेवा जनशक्ती पार्टी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही लोहा मार्केट कमिटीची निवडणूक लढवली. तिथं ओपनिंग 1 सीट आमची निवडून आली. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कंधार नगरपालिकेला ही आमची एक ओपनिंग बॅट्समन म्हणून या ठिकाणी मयूर सावकार नळदकर यांची प्रचंड लीडनी सीट जनतेने निवडून दिलेली आहे. त्यामुळं सामान्य जनता, गोरगरीब जनता ही नक्की विकासाच्या आणि विश्वासानं पाठीमागे राहते हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कंधारमध्ये, लोह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बाकी जिल्ह्यामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही सामान्य कुटुंबातलेच का असेनात पण जनतेतले कार्यकर्ते यांना उमेदवाऱ्या देणार आहोत. येणाऱ्या पुढच्या महिन्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी कोणासोबत युती झाली किंवा नाही झाली तरीही, जसं कंधारमध्ये कोणासोबतही युती न करता, आघाडी न करता, आम्ही आमच्या बलबुत्यावर सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून माजी आमदाराच्या सुनेला पाडून 150 मताच्या लीडने जनतेने निवडून दिलंय. तसाच प्रकार येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये होईल. आणि नांदेड जिल्ह्यात लोहा कंधार तालुक्यामध्ये सेवा जनशक्ती पार्टी ताकदीनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहे.